नमस्कार मित्रांनो, हा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत बसवलेला 3 HP सोलर पंप आहे L&T कंपनीने। या साईटवरती शॉर्ट सर्किट फॉल्ट येतोय, तर तो आपल्याला नेमका कोणत्या बाजूने शॉर्ट सर्किट झालेला आहे ते बघायचं आहे। मोटर साईडने झालेला आहे की कंट्रोलर साईडने, तर ते कसं चेक करायचं ही मी माहिती आपणास थोडक्यात सांगणार आहे। आता दाखवतो मी तुम्हाला। इथं साईटवरती आलो, आपले शेतकरी बांधव म्हणत होते की आमची मोटर चालत नाही आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट डिस्प्लेवरती दाखवतंय असं। तर आता आपण बघू, मी हा कंट्रोलर ओपन केलेला आहे माझा, त्याच्यावरती हा शॉर्ट सर्किट फॉल्ट येतोय। बघू शकता तुम्ही, शॉर्ट सर्किट फॉल्ट दाखवतोय सिस्टमला। आता मी तुम्हाला रिस्टार्ट करून दाखवतो। ही पिन जी आहे रिस्टार्ट करण्यासाठी आपल्याला, आपल्या भाषेत आपण याला पिन म्हणतो, याचं नाव MC4 कनेक्टर आहे। हा MC4 कनेक्टर असा दोघा बाजूने दाबला की दाबून हा असा खाली ओढायचा असतो। हळूच असा ओढला की हा निघतो। हा निघाल्यावरती आपला कंट्रोलरचा डिस्प्ले पूर्ण बंद होईल। बंद झाल्यानंतर आपण ही पिन लावणार आहे। आता MC4 कनेक्टर लावणार आहे। MC4 कनेक्टर आपण लावला त्यानंतर डिस्प्ले अशा पद्धतीने ऑन होणार, कंपनीचं नाव वगैरे येणार इथे। आता मोटर साईडने खराब आहे की कंट्रोलर साईडने ते चेक करण्यासाठी मी काय केलं, मोटरची केबल जी आहे ती कंट्रोलर पासून वेगळी केलेली आहे। ही बघू शकता तुम्ही, वेगळी करून टाकली मी। आणि आता चेक करणार आहे आपण, कंट्रोलर शॉर्ट आहे की मोटर शॉर्ट आहे ते। मग इथं आपल्याला दाखवतंय शॉर्ट सर्किट रिस्टार्ट सिस्टम, म्हणजे याचा अर्थ मोटर आपली चांगली आहे पण कंट्रोलर साईडने ड्राईव्ह PCB जी आहे ती शॉर्ट झालेली आहे, त्यामुळे शॉर्ट सर्किट फॉल्ट दाखवते मित्रांनो। तर अशा केसमध्ये आपल्याला कंपनीला कळवावं लागणार आहे। टोल फ्री नंबरवरती कंप्लेंट रजिस्टर करून घ्यायची, त्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल ती कंपनीकडनं होते मित्रांनो। तर इथं आता आपल्याला हा जो ड्राईव्ह PCB आहे हा बदलावा लागणार आहे पूर्ण, कारण हा शॉर्ट झालेला आहे इंटरनल।